Seek God's kingdom first. देवाचं राज्य प्रथम शोधा. If you are a believer, तुम्ही जर बिलीवर आहात, you need to understand तर तुम्हाला हे कळायला पाहिजे what the kingdom of God is. देवाचं राज्य काय आहे. Just knowing that you are in the kingdom is not enough now. फक्त राज्यात मी आहे तेवढी जाण असणं पुरेशी नाही. What are the benefits that I can get from the kingdom is very important. तेवढं माहित असणं पुरेसं नाही, तर त्या देवाच्या राज्यातनं मला काय काय फायदा होणार आहे ते माहित असणं फार महत्त्वाचं. Jesus said येशू बोलले in Matthew 6:33, मत्तई 6:33, seek first the kingdom of God. पहिलं देवाचं राज्य शोधा. So there are plenty of blessings which are there in the kingdom of God that God wants to release to his church. तर देवाच्या राज्यामध्ये भरपूर आशीर्वाद आहेत जे देवाला त्याच्या मुलांवर मोकळे करायचे आहेत. First watch, first prayer, first thought, पहिला प्रहर, पहिली प्रार्थना, first prayer, पहिला first reading the विचार, Bible. आपलं सगळं पहिलं देवाला दिलं गेलं पाहिजे. There is something in the kingdom of God which is a gold mine for us. देवाच्या राज्यात असं काहीतरी आहे जी आपल्यासाठी सोन्याची खाण आहे बेटा. First point, पहिला मुद्दा, keep God first. देवाला पहिलं ठेवा. Seek first the kingdom of God and his righteousness, and all these things will be added to you. देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता प्रथम शोधा, बाकी सर्व गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेल असं लिहिलंय मत्तई 6:33. See, possessions are all enjoyable for all of us, बघा, पद म्हणा, सामर्थ्य म्हणा, त्यात सगळ्यांना मजा येते नाही असं नाही, but they have no life in them. पण त्याच्यात आयुष्य नाही, त्याच्यात जीवन नाही They बेटा. don't give us life. त्या पदांमधून, त्या पोझिशन मधून त्यातनं जीवन नाही मिळत. And since those things don't have life, they cannot give us life. आणि त्या गोष्टींमध्ये जीवन नाही म्हणून त्या गोष्टी तुला जीवन देऊ शकत नाही. But the kingdom of God can give you life, पण देवाचं राज्य तुला जीवन देऊ शकतं, because Jesus is the king of that kingdom. कारण येशू त्या देवाच्या राज्याचा राजा आहे. The more you have Jesus, जेवढं जास्त तुझ्याकडे येशू असतील the more life you will have. तेवढं तुला जीवन मिळेल. Always seek God's face first. नेहमी प्रथम देवाचं मुख बघा. Don't seek after his hand. देवाचा हात पहिले बघू नको. If you seek his face, देवाचं मुख जर तू शोधलं, his hand will be released to you. देवाचा हात असा पुढे येईल तुझ्याकडे. If you seek his hand, देवाचा हात शोधला ना he will not be very happy. तर देव फारसा आनंदी होणार नाही. We have many desires, आपल्या इच्छा अनेक असतात, but they are not fulfilled. पण त्या इच्छा पूर्ण होत नाहीत. Why? का? Because we are not delighting in the Lord. कारण प्रभूत आपण आनंद घेत नाहीये. Many times अनेक वेळा we don't see things happen immediately. That's why we don't give much regard to God. आपल्याला गोष्टी लगेच घडताना दिसत नाहीत म्हणून आपण देवाची कदर करत नाही, देवाला मानत नाही. आपण म्हणतो देव काही करतच नाही, देवाला काही जमतच नाही, काय उगीच देव करायचं. No, असं it नाहीये. is like your FDs that are lying in the bank, which is accumulating interest there. असं नाहीये, ते बँकेत एफडी केल्यासारखं आहे, फिक्स डिपॉझिट. त्याचं व्याज रोज वाढत चाललेलं आहे. And one day when you need it, you will have it. आणि एके दिवशी जेव्हा गरज पडणार आहे तेव्हा ते तुला व्याजासकट मिळणार आहे. Amen. आज मिळालं नाही म्हणून कधीच मिळणार नाही असे तू तर्क लावू नको. Second point. दुसरा मुद्दा, Always seek the face of God first. नेहमी पहिलं देवाचं मुख शोधा. You depended on your parents. तुम्ही तुमच्या आई वडिलांवर अवलंबून राहिलात, It's no more working नाही होत आहे काम, because they are not able to help you. कारण तुझ्या आई वडिलांना तुला मदत करायला जमत नाहीये. You are depending on your intelligence, तू तुझ्या बुद्धीवर अवलंबून राहिला, but it's no more helping you, पण तेही मदत करत because there नाही. are people whose IQ is more than you. कारण तुझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान लोक अलीकडे आलेले आहेत. Most of you are working in the companies, you know it. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक कंपन्यांमध्ये कामाला आहेत, तुम्हाला माहिती आहे How tough it is. किती अवघड जातं ना, किती स्पर्धा आहे, किती टफ आहे. Every kingdom is being shaken, तर प्रत्येक राज्य हादरतं, except God's kingdom. पण देवाचं राज्य कधी नाही हादरत. Every kingdom has mixture. प्रत्येक राज्यात भेसळ असतेच बेटा. Only God's kingdom has no फक्त mixture. देवाच्या राज्यात भेसळ नाहीये. Only God's kingdom can bless you. फक्त देवाचं राज्यच तुला आशीर्वाद देऊ शकतं. Every day seek the face of तर God. रोज देवाचं मुख शोधा. Nobody should force you. कोणी तुला बळजबरी करता कामा नये. Just say, Lord, फक्त स्वतःहून म्हणायचं, प्रभू take care of me, Lord. मला सांभाळ तू आज, Help me, Lord. मला मदत कर तू. There are challenges in my life. आव्हानं माझ्या जीवनात येत आहेत, Help me to go through it. मला Lord. त्यातनं जायला मदत कर. Save me, Lord. मला वाचव, मला तार. It is very simple. साधं आहे. Third point. तिसरा मुद्दा, First things first. पहिल्या गोष्टी पहिल्या. That means God should come first in your life. Kingdom should come first in your life. याचा अर्थ देव आणि देवाचं राज्य तुझ्या आयुष्यात पहिलं आलंच पाहिजे.
Some people have set targets, goals. काही लोकांनी गोल केलेले असतात, टार्गेट केलेले असतात. In this new year, I'm going to do this. या नवीन वर्षी मी असं असं करणार आहे. I'm going to gain this much property. या नवीन वर्षी मी एवढी प्रॉपर्टी In this year, करणार I'm आहे. going to buy a house. या नवीन वर्षी मी घर घेणार आहे. They have aspirations, they have ambitions, they make decisions, but there is no God involved in it. महत्वाकांक्षा असतात, इच्छा असतात, पण देव नसतो ना त्यात. Dedicate everything in the hands of God. सगळं देवाच्या हातात पहिलं समर्पित करणार. Secondly, दुसरी बाब, God knows your needs. एवी तेवी देवाला तुझ्या गरजा माहिती आहेत. Jesus said, the Father in heaven knows what you need. येशू म्हणाले स्वर्गीय बापाला माहित आहे तुला काय हवंय. Say. आकृती प्रकृती तुझी सगळंच देवाला माहिती So आहे. you start serving God and His kingdom. तर तू देवाचं राज्य आणि देव यांची सेवा कर. And He will ensure that whatever your needs are, even sometimes your wants, He will fulfill it. खात्री देव तुला देईल की तुझ्या गरजा आणि कधी कधी तुला जे एक्स्ट्रा हवं असतं ते सुद्धा मी तुला देईन. The place you give God the glory, ज्या जागी तुम्ही देवाला गौरव देता, it's the place that will determine what place you will occupy in life. ती जागा ठरवेल आयुष्यात पुढे जाऊन तुला काय जागा मिळणार आहे. When you give God the first place, तर तू देवाला जेव्हा प्रथम स्थान देशील ना, how can you come last in your life? मग तुझ्या आयुष्यात तुझा शेवटचा नंबर कसा येणार? Say, पहिलाच येणार. because God proves Himself in the lives of only dedicated people. कारण की देव ना जी माणसं समर्पित आहेत त्यांच्या जीवनात स्वतःला सिद्ध करून दाखवतो की बघ मैं काम करता हूं. To place God first in life is to come out first in life. आयुष्यात देवाला प्रथम स्थान देणं म्हणजे आयुष्यात पहिल्या नंबरवर येणं. Amen. आमेन. When God is first in your life, देव जेव्हा तुझ्या आयुष्यात पहिला राहील, be assured you can never come last in your life. खात्री बाळग तू तुझ्या आयुष्यात कधी शेवटचा होणारच नाहीस. Make up your mind जरा मन तयार कर, to be brutally dedicated to God. मनाची तयारी कर, करारीपणे देवाच्या अधीन हो. करारीपणे देवाच्या अधीन हो I will work for Him. की मी देवाचं काम I will करणार. involve myself in God's मी kingdom. स्वतःला देवाच्या राज्यात व्यस्त I will करणार. do something for the kingdom. मी देवाच्या राज्यासाठी काहीतरी करणार. मी ठरवलंय अँड नो टर्निंग बॅक. Amen. मेले तर मेले, आय एम नॉट गोइंग बॅक. But working for God, let me die. पण देवाचं काम करून मरीन, देवाचं काम करता करता मरीन. नेव्हर माइंड, आय हॅव डिसाइडेड. Amen. असं पाहिजे. Fourth point. चौथा मुद्दा, Access breakthroughs via kingdom stewardship. देवाचे कारभार करून नवीन कोरी सुरुवात प्राप्त करा. You know, every commandment of scriptures is for our profiting. शास्त्र वचनातली प्रत्येक आज्ञा आपल्या लाभासाठी आहे. And serving God and the interests of His kingdom आणि देवाच्या राज्याची सेवा करणं, त्याच्या राज्याच्या फायद्याची सेवा is करणं one of such commandments which God has given, एक अशी आज्ञा देवाने दिली आहे which guarantees success and profit in our life. जी गॅरंटी देते आपल्याला की आपल्या आयुष्यात आपल्याला लाभच होणार, फायदाच होणार. There shall be blessing without noise. आणि आवाज, गडबड, गोंधळ, कल्लोळ न होता आशीर्वाद मिळतील. It guarantees our access to realms of noiseless breakthrough. आणि गॅरंटीड कल्लोळ आणि आवाज, गडबड, गोंधळ न होता नवीन कोरी सुरुवात मिळेल. Advancing God's kingdom, देवाच्या राज्याला पुढे नेणे it will become a launching pad into the wonders of the kingdom of God. तुझ्यासाठी एक झेप घ्यायची जमीन बनेल देवाच्या राज्यातली रहस्य जाणून घ्यायला. All the healing, all the blessings that you are seeking for comes from God's kingdom. सगळं आरोग्य, सगळे आशीर्वाद जे तुम्ही मागताय, शोधताय ते सगळे देवाच्या राज्यातनं येतात. तर जिथून येतायत तिथली दोस्ती करा. Serving God may seem to look costly, बघा, देवाची सेवा करणं तुला कदाचित महाग वाटेल, but the end result is priceless. पण अखेरचा परिणाम अनमोल आहे बेटा, अनमोल, Amen. अनमोल आहे. And when you serve God, आणि जेव्हा तुम्ही देवाची सेवा the करता, goodness of the Lord is always upon you. त्या देवाचा चांगुलपणा नेहमी तुमच्यावर असतो. David said, दावीद बोललाय, His goodness and mercy shall follow me all the days of my त्याची life. दया आणि चांगुलपणा आयुष्यभर माझ्या मागे चालेल. Invest everything, your time, your money, your strength, your power, your talent, your calling, everything आणि वेळ in the पडली, kingdom. वेळ पडली तर देवाच्या राज्यात तुझं सगळं गुंतवून टाक. तुझी वेळ, तुझा काळ, तुझं आयुष्य, तुझं कॉलिंग, तुझं काम, तुझा व्यवसाय, तुझं सर्वस्व. You will never lack any good कधी तुला thing. काही कमी नाही पडणार बेटा, See? कधी नाही कमी David पडणार. said, from childhood I've grown up till this age, I've never seen a righteous children begging bread. दावीदच म्हटलं ना, बालपणापासून इथपर्यंत मी आलोय, मी कधी देवाच्या लेकरांना भीक मागताना, नीतिमान मुलांना भीक मागताना पाहिलेलं नाही. The mystery of the kingdom is this, देवाच्या राज्याचं हे रहस्यच आहे that you will get a breakthrough. की तुला नवीन कोरी सुरुवात मिळणार.
So, serving God is not a gift. देवाची सेवा दान नाहीये. It should be an absolute choice on my part. देवाची सेवा माझ्याकडनं मी केलेली निवड असली पाहिजे की आय हॅव डिसाइडेड टू डू इट. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.